नमस्कार ट्रेडर्स. आज निफ्टीची मंथली एक्सपायरी झाली. आपण व्ह्यू बघणार आहे उद्यासाठी, म्हणजे 27 मे 2026साठी. आज बघितलं तर आपण पॉझिटिव्ह फार होतो, पण त्या मानानं पॉझिटिव्हिटी मार्केटनं दाखवली नाही आणि मार्केटनं एक्सपायरीप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये मूव्ह निगेटिव्ह केली. आणि साधारण मी काल बोललो होतो की 23,900च्या खाली म्हणजे 23,880पर्यंत जर आलं मार्केट तर तिथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते, पण ती शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे आपल्याला ती बाईंग ऑपॉर्च्युनिटी कॅप्चर करता आली नाही. आता आपण उद्याचा व्ह्यू जर बघितला तर उद्याच्या व्ह्यूमध्ये एक स्ट्रॅटेजी माझी अशी आहे, म्हणजे माझ्या डोक्यात जी आहे ती, आजचा जो लो लागलेला आहे 23,885, माझा अंदाज आहे की त्याच्या आसपासच कुठंतरी मार्केट खुलेल. म्हणजे 23,885 ब्रेक करणार नाही ॲटलिस्ट, त्याच्या खाली तर ओपन होईल असं वाटत नाही आहे मला. आणि समजा मार्केट 23,885च्या वर म्हणजे थोडंफार 23,900, 23,910 किंवा 23,890 असं ओपन झालं आणि 23,885 ही लेवल इंटॅक्ट राहिली, म्हणजे अगदी एखादा सेकंद एखादी वीक खाली गेली आणि वर आला तर ते धरायचं नाही. एक 5-10 मिनटं खाली सस्टेन झाला 23,885च्या खाली तर विषय वेगळा. पण 23,885 ही जी लेवल आहे ना, या लेवलच्या वर इथं मार्केट फार गॅपअप ओपन न होता आहे तिथंच फ्लॅट ओपनिंग झालं आणि इथून वर जायला लागलं तर साधारण ही जी लेवल आहे बघा 23,940, हा 23,940 क्रॉस झाला आणि ह्याच्यावर एक 5 मिनिटाची कॅन्डल मला बऱ्यापैकी स्ट्रॉंग दिसली तर मी बाय करणार, कारण माझा स्टॉप लॉस 23,885 असेल आणि टार्गेट सरळ आजचा हाय 24,085 इथंपर्यंत मार्केट जाऊ शकतं. म्हणजे साधारण 100 पॉईंट मिळू शकतात, पण त्याला स्टॉप लॉससुद्धा 23,885 हा फिक्स आहे. आता त्याच्यानंतर 23,885 म्हणजे 23,880पर्यंत धरायला हरकत नाही, 5 पॉईंट खाली धरायचं स्टॉप लॉस. आणि जर 24,085 क्रॉस करून मार्केट वर गेलं तर मग आपलं कालचं टार्गेट 24,170पर्यंत सुद्धा निफ्टी जाऊ शकतो. आता नवीन महिना चालू झालेला आहे म्हणजे एक्सपायरीप्रमाणे, तर त्यामध्ये काय घटना घडतात बघूया. आता समजा सेलिंग साईड 23,885च्या खाली मार्केट जर गेलं तर 23,834 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटला आहे, म्हणजे इथंपर्यंत मार्केट येऊ शकतं. 23,885 ब्रेकडाऊन मिळाला तर 23,834पर्यंत, आणि 23,834सुद्धा ब्रेकडाऊन मिळाला तर मग पुन्हा आपण 23,650 23,700पर्यंत सुद्धा खाली जाऊ शकतो असं मला वाटतं. पण मिनिमम 23,750पर्यंत तरी इथं येईलच, कारण इथं गॅप सोडलेला आहे मार्केटनं. त्यामुळे 23,834 ही आपल्यासाठी लक्ष्मण रेखा आहे. इथून फ्लिप लेवल म्हणतो ना आपण, 23,834 ही लेवल कुठल्याही परिस्थितीत ब्रेक होता कामा नये. पण माझ्या मते उद्या 23,885 ही लेवलसुद्धा ब्रेक होण्याची शक्यता कमी आहे, टेक्निकली बोलतोय मी. आता ट्रम्पनं काय बोलला आणि इराण आणि अमेरिकेच्या याच्यामध्ये युद्धात काही घटना घडली तर त्याला कोणीच काय करू शकत नाही. पण टेक्निकली जर विचार केला तर 23,885 ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे आणि इथून माझ्या मते बाईंग यायला पाहिजे. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त जणांना शेअर करावं आणि लाईक करावं ही नम्र विनंती. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही, त्यामुळे हा व्हिडिओ बघून आपण एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही.